पाटील आजपासून तुमचा दौरा सुरू होता पश्चिम महाराष्ट्राला, तो कसा आणि पुढं राहणार आहे? पश्चिम महाराष्ट्राला दौरा आता आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन उद्या सकाळपासून सुरू होते. तसं आजच सुरू झाला आहे. आजच्या तारखेपासून दौरा 7 ते 12 या दरम्यान दौरा टाकला. आम्ही या दौऱ्यादरम्यान सगळ्या बांधवांशी, मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत. काय अडचणी आहेत, समाजापुढं काय अडचणी निर्माण जाणून बुजून करायला आहेत, तेही समाजाला कळणं खूप गरजेचं आहे. आणि समाजाच्या पण काय अडचणी आहेत त्यासुद्धा जाणून या प्रत्यक्ष गाठी भेटी दौऱ्यातून आम्ही घेणार आहे. फडणवीस यांच्यावर आरोपानंतर परवीन दरेकर म्हटले आहे की आरोप करायला फारशी अक्कल लागत नाही, कोणी कोणावर काही आरोप करू शकतो. मला वाटतं त्यांनी काय करावं, जरा सत्यता जाणून घ्यावं, नंतर बोलावं. त्यांनाच माहीत नाही काय विषय आहेत ना, की आरक्षण म्हणजे एकतर ते मराठीचे असून त्यांना काही कळत नाही. ते आता नावाला फक्त मराठीचे असं ऐक्यू माहिती आहे आम्हाला पक्का माहीत नाही आहे, परंतु नावाला मराठीचे येते. मराठीचे असतील तर त्यांनी थोड्या समस्या आधी समजून घेतल्या पाहिजे. इतक्या पक्षाच्या नेत्याच्या आहारी जाऊ नये. जर तुम्ही स्वतःला मराठा समजत असला, तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं महाराष्ट्रातल्या मराठीचं तुमचा पक्ष जर करणार असला, आणि तुमचा बावनकुळेचं तुम्हाला आता पत्र दिलं आहे ना, याच्यापेक्षा काय पाहिजे? मी वेगळ्या भाषेत बोलणार ना, याच्यानंतर जर बोलला ना दरेकर तर मी वेगळ्या भाषेत बोलणार, सुट्टी नाही देणार. तो आधी बावनकुळेचं पत्र बघ. बावनकुळेंनी पत्र दिलं की नोंदी रद्द करण्यात याव्या. गंगाखेडचा सुद्धा तीच प्रकार केला गेला रद्द करण्याचा. म्हणून तू आधी पत्र बघ आणि मग बोल. याच्यानंतर जर बोलणार आहे बाबा, मग तुला दाखव. एक बाजू अशी की मराठवाड्यात जेवढी कुणबी प्रमाणपत्र दिली गेली आहे ते फेटाळण्याचे प्रमाण 0.30 नगण्य आहे. समजा धाराशिव आणि हिंगोलीमध्ये जेवढे अर्ज आले होते तेवढे प्रमाणपत्राची पडताळणी झाली असून मंजूर करण्यात आले आहे. आणि अर्ज फेटाळण्याचे प्रमाण धाराशिव आणि हिंगोलीमध्ये 0% आहे. अशा असताना कुणबी प्रमाणपत्र जाणून रद्द केली जात आहे का? नाही, मग मला एक सांगा, हे प्रमाण तर सगळ्यातच असतं रिजेक्ट करण्याचं, एखादीचं रद्द करण्याचं. मग मराठ्यांचीच का बरं मीडिया ट्रायल झाली? म्हणजे तुम्हाला मराठ्यात गैरसमज पसरून, मराठ्यात फूट पाडून मराठ्यांच्या विरोधात आंदोलन बसवायचं होतं का? संभाजीनगरला किडा होता का? तुम्ही रिजेक्ट सगळ्याचे होते ना, कोणाचे पण होते, त्यांचे होते, आमचे होते, कोणाचे पण होते. मीडिया ट्रायल का घेतली बरं सरकारने? काय कारण आहे? सत्य असून आता दही अंडेचं सत्य नाही का? दाखवू का? दाखव दे, जाऊ दे. आता ही मीडियावालेच आलेत ना, यांना एक सत्य माहिती देतो तुम्हाला. ऑर्डर झालेली पहिल्यांदा द्यायला. आता ही ऑर्डर आहे. कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी, जात पडताळणी समितीने केलेली ऑर्डर. आता इंग्लिशमध्ये दिली, काल तुम्हाला मराठीत दिली. आहे का त्या दरेकरला थोडी अक्कल? तू म्हणतो ना अक्कल लागते, तुला अक्कल आहे का? पक्षाचा थोडा कमी गु खावा. जातीला तू जातीचं म्हणतो स्वतःला, मराठ्याचं. तू जर मराठ्याचा पोटचा स्वतःला समजतो, असलं कोणचं रक्त आहे मराठ्याचं पोटचं? तू जरा डोकं लाव ना. तू जरा डोकं लाव की किती हाल येत बुवा. हे खरं असून खरंच आपल्या जातीच्या लेकराचं वाटोळं व्हायला लागलं का? पक्षाकडून बोल ना, आम्ही नाही म्हणत नाही, पण थोडं विचार कर. बावनकुळेंनी काय केलंय? मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले, लेखी, तोंडी नाही, लेखी दिले. लेखी दाखवतो तुला. दरेकर तू काहीच नाही रे फटक्या तोंडाच्या. उगं तू माझ्यासंग डोकं लावू नको. मी तो ह्यामुळं आणि त्या बावनकुळ्यामुळं फडणवीस वाजन बरं का तुमच्यामुळं. फडणवीस वाजल तुमच्यामुळं. नीट वाद. हे पत्र बावनकुळेचं आहे, रद्द करा म्हणून. म्हणूनच मराठीचे डोळे उघडलेत कालपासून. किती आपण आंदोलन केलं तरी सरकार आपल्या विरोधात मुद्दाम कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश देते. बीडचं तेच आहे, संभाजीनगरचं तेच आहे, परभणीचं तेच आहे, गंगाखेडचं तेच आहे, पूर्ण्याचं तेच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.